तुम्ही आणि मी बऱ्याच वेळा सुधागडबद्दल ही गोष्ट ऐकली आहे. शिवरायांच्या मनामध्ये या किल्ल्याला राजधानी करायची इच्छा होती. हे सगळं ऐकीव आहे. आज मी आलेलो सुधागडचा किल्ला एक्सप्लोअर करायला आणि हे फॅक्ट्स मी चेक करणार आहे ड्रोनच्या मार्फत की शिवरायांनी सुधागडच्या एवढ्या मोठ्या बलाढ्य किल्ल्याला राजधानी का नाही बनवलं. जे माझ्या लॉजिकला पटलं ते मी या व्लॉगमध्ये म्हटलं आहे. माझ्याकडे कुठला पुरावा नाही आणि जे लोक हे बोलतात की सुधागडच्या किल्ल्याला राजधानी करायची होती त्यांच्याकडे देखील कुठलाच पुरावा नाही. तर सर्वप्रथम आपण इथला भूगोल पाहूया. ह्या फुटेजमध्ये आपण नीट पाहू शकता एकोली दरीमधून दर्या नदी वाहते, घनगडचा किल्ला त्याचं पठार, तैलबैल किल्ला त्याचं पठार, त्याचबरोबर कोरीगड देखील जवळच आहे. इतके सगळे किल्ले मदतीला असताना देखील शिवरायांनी सुधागडाला राजधानीचं रूप का नाही दिलं. आणि ह्या ड्रोन फुटेजेसमध्ये आत्ता आपल्याला जो दिसतोय तो आहे महादरवाजा आणि त्याच्या समोर जो खाली आलेला रस्ता आहे ती आहे घळ जी महादरवाजाकडे घेऊन जाते. सध्या झाडांनी वेढलेली आहे, भरलेली आहे. हाच रस्ता धोंडसे गावात उतरतो. पण एक गोष्ट पाहिली का, या किल्ल्याच्या महादरवाजाला येताना आपल्याला सरळसोट रस्ता दिसतो जो शिवरायांना कदाचितच मान्य असेल. जर का आपण आजचा रायगड किल्ला पाहिला तर खूप लढा बुरुजापासून जो रस्ता सुरू होतो तो महादरवाजापर्यंत बऱ्याच ठिकाणी वळतो. पण सुधागडला तसं नाही. धोंडशे गावातून वरती येताच खिंड लागते. त्या खिंडीतनं वरती आलात की तुम्ही लगेच सरळ रस्त्याने महादरवाजापर्यंत पोचता. पण एक गोष्ट नक्कीच, सुधागडचा महादरवाजा असो किंवा रायगडचा महादरवाजा, दोघांमध्ये साम्य भरपूर आहे. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की रायगड किल्ल्याच्या ऐवजी सुधागडला शिवरायांनी मान्यता दिलेली राजधानीचा किल्ला म्हणून. कारण कधीकधी ही रचना आवडली असेल तर अशीच रचना रायगडावर करण्याची भावना शिवरायांच्या मनात जागली असेल. यासाठी आपल्याला पहिलं प्रूव्ह केलं पाहिजे की सुधागडचा किल्ल्याचा महादरवाजा हा रायगड किल्ल्याच्या महादरवाजाच्या आधी बनवलेला आहे आणि त्यासाठी कार्बन डेटिंगसारखे काही उपाय आपल्याला वापरले पाहिजे. या किल्ल्याला बऱ्याच ठिकाणी घळी आहेत ज्याला नाळ सुद्धा म्हणतो आणि ही नेहमी कमकुवत असते कारण दुश्मन या मार्गाने वरती येऊ शकतो. आणि त्याचमुळे सुधागडच्या ह्या घळींमध्ये आपल्याला लांबपर्यंत पसरलेली तटबंदी दिसते. तटबंदी नेहमी अशा ठिकाणी बांधली जाते जी जागा कमकुवत असते, जी किल्ल्यासाठी धोकादायक असते. आणि अशा घळी सुधागडला बऱ्याच आहेत. सुधागडच्या ह्या किल्ल्याला जसे विस्तीर्ण पठार तैलबैलाचे किंवा घनगडाचे लाभलेले आहे तसेच हे पठार धोकादायक देखील आहे. जर का हे किल्ले स्वराज्यात असतील तर ह्यांची मदतच सुधागडला होईल. पण जर का ह्यातला एखादा किल्ला जरी पडला तर तो सुधागडसाठी घातक असेल. आणि त्याचमुळे राजधानीचा विचार सुधागडवरती महाराजांनी कधीच केला नसेल. ह्या काही काल्पनिक गोष्टी आहेत की महादरवाजा मॅच होतो म्हणून रायगडाच्या ऐवजी सुधागडचा विचार शिवरायांनी केलेला. ह्याच्यासाठी कुठलाही लिखित पुरावा पाहायला मिळत नाही. जसं मी म्हटलं, सुधागड मी ड्रोन शॉटमध्ये जेवढा अनुभवला तो खरंच खूप मस्त आहे, सुंदर आहे. पण कमकुवत बाजू देखील बऱ्याच आहेत. तुम्ही जर का ह्या फुटेजेसमध्ये पाहिलं तर सुधागडचा किल्ला हा 3 भागांमध्ये विभागलेला आहे आणि तिन्ही भागांच्या मध्ये आपल्याला घळी दिसतात. जेवढ्या जास्त घळी तेवढी जास्त फौज आपल्याला किल्ल्यावरती ठेवावी लागते कारण ह्या घळींमध्ये तटबंदी बांधली जाते. या तटबंदींवरती फौज आपल्याला ठेवावी लागते. असाच एक पसारा आपल्याला समोर दिसतो सुधागडच्या, तो म्हणजे तैलबैलाचा. तैलबैलाच्या समोर आपल्याला एक विस्तीर्ण पठार दिसतं आणि ते पठार जिथे उतरतं तिथूनच सुधागडची सुरुवात होते. सुधागड जसं मी म्हटलं 3 भागांमध्ये विभागला आहे ते ह्या फुटेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यातली एक बाजू तैलबैलाच्या पठाराजवळ जोडलेली आहे तर दुसरी बाजू पाच्छापूर या गावाजवळ उतरलेली दिसते. आपण सहसा ट्रेक करतो तो पाच्छापूर मार्गेच.
पण पाच्छापूर मार्गे जेव्हा आपण येतो तेव्हा सुधागडचा तिसरा मोठा भाग आपल्याला सर्वप्रथम लागतो. तो जो पठार आहे तो प्रचंड आहे आणि पूर्णपणे पाषाणाने बनलेला आहे. आपण ह्या ड्रोन फुटेजमध्ये पाहू शकता. पूर्णपणे काळा पाषाण पसरलेला दिसतो. त्यावर दिसतात ते चौथरे, दगडांचे अवशेष, काही मंदिरे जसे की भोराई देवीचं मंदिर, गजलक्ष्मीचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर. ह्याच महादेवाच्या मंदिराच्या पाठी आपल्याला एक तळं दिसतं. या तळ्याचं नाव कमळ तळे म्हटले जाते. पण तुम्ही जर का नीट पाहिलं तर एवढं एकच तळं आहे जे सुधागडवरती मोठं आहे, प्रशस्त आहे आणि जे पाणी पुरवेल किल्ल्याला. पण हाच तोटा देखील आहे, कारण सपाट पाषाण असल्यामुळे इथे चढ उतार नाही आणि त्यामुळे पाणी जास्त कुठे साठत नाही. जे मी ह्या ड्रोन फुटेजमध्ये ऑब्झर्व केलं ते मी सांगतो. पंतप्रतिनिधींनी वाडा जिथे बांधला आहे ती जागा आहे जंगलाची, कारण तिथे आपल्याला झाडं पाहायला मिळतात. ही झाडं का इथे पाहायला मिळतात? कारण त्या घळीमध्ये पाणी साठलं जातं व त्यामुळे वर्षभर झाडं हिरवी राहतात आणि इथे ओलावा असल्यामुळे गारवा देखील राहतो. आणि ह्याच कारणामुळे पंतप्रतिनिधींनी जंगलामध्ये किंवा सुधागडच्या 2 भागांच्या घळीमध्ये वाडा बांधलेला दिसून येतो. आणि तेच जेव्हा आपण भोराई देवीची बाजू बघतो तिथे पूर्णपणे आपल्याला सुकी बाजू दिसते. पाषाण तापलेला जाणवतो. उन्हाळ्यात जेव्हा आपण ट्रेक करतो तेव्हा हे आपल्याला दिसून येतं. आणि त्याचमुळे हिरवळीमध्ये पंतप्रतिनिधींचा वाडा आपल्याला पाहायला मिळतो. ही तीच बाजू आहे जिथे पुढे जाऊन घळ निर्माण होते आणि त्यामुळे तिथे आपल्याला चोर दरवाजा देखील पाहायला मिळतो व तटबंदी देखील पाहायला मिळते. या फुटेजमध्ये आपल्याला सुधागडचा राकट भाग पाहायला मिळतो. हा पूर्णपणे तापलेला दिसतो. सावली नसलेली किंवा हिरवळ नसलेली जागा म्हणून आपण संबोधू शकतो. ही काही कारणं आहेत जेणेकरून सुधागडाला कधी शिवरायांनी राजधानीचा दर्जा दिला नसेल. भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला खरंच खूप चांगला आहे, मोठा आहे, प्रशस्त आहे, पण रायगडसारखा नाही. रायगडच्या वरच्या पठाराला उंच बाजू व सखल बाजू दिसून येते, ती इथे नाही आहेत. इथे पूर्णपणे सपाट भाग दिसतो, त्यामुळे पाणी जास्त आपल्याला इथे साठवता येत नाही. पाच्छापूरच्या बाजूला आपल्याला 2 चिलखती बुरुज देखील पाहायला मिळतात. हा महत्त्वाचा दरवाजा नक्कीच असणार, पण महादरवाजाच्या विपरीत बाजूस आहे, त्यामुळे चोर वाट म्हणून ह्याची वापर जास्त केलेली असणार. कारण महादरवाजा आपल्याला धोंडसे गावाच्या बाजूला दिसतो. रायगडासारखं टकमक टोक देखील दिसून येतं, पण हे काही पुरावे होत नाहीत ज्यावरून आपण सुधागडाला राजधानीच्या बरोबर बसवू. जे मी नोटीस केलं या ड्रोन फुटेजेसमध्ये, तुम्ही देखील ते पाहू शकता आणि मी जे बोलतोय त्याच्याशी तुम्ही नक्कीच कन्व्हिन्स व्हाल. कारण ह्या घळींमध्ये आपल्याला हिरवळ दिसते पण सपाट भूभागी झाडच दिसत नाही. तर गारवा, सावली, पाणी साठवणं हे काही मूलभूत प्रश्न आहेत. जर का गडावरती राहायचं असेल तर पाणी असणं आवश्यक आहे. आता आपण येऊया महादरवाजाच्या विषयावरती. महादरवाजाच्या विषयावरती सुधागडच्या आपण बरंच काही बोलू शकतो. गनिमी काव्याच्या दृष्टीने हा किल्ला खरंच महत्त्वाचा आहे, भौगोलिकदृष्ट्या देखील आणि रचनात्मकदृष्ट्या देखील. दोन्ही बाजूनी सुरू होणारी तटबंदी महादरवाजाजवळ येऊन संपते. महादरवाजा खरंच प्रशस्त आहे. रायगडाच्या महादरवाजाला तोडीस तोड. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला खरंच रायगडाची अनुभूती होते. पण सत्य परिस्थिती वेगळी आहे. शिवरायांचा गनिमी कावा आपल्याला इथे पाहायला मिळतो. ह्याच महादरवाजाच्या वरती आपल्याला पाण्याचं टाकं देखील पाहायला मिळतं, जे रायगडावर देखील आपल्याला दिसतं. याचं महत्त्व इमर्जन्सीच्या काळामध्ये जर का गनिम दरवाजापर्यंत पोचला तर ह्या पाण्याच्या टाक्या फोडून टाकायच्या आणि जे काय पाणी खाली उतरेल ते माती, दगड आणि मलबा घेऊन महादरवाजाच्या रोखाने वाहून जाईल, म्हणजे गनिम गडावर येऊ नये. महादरवाजाच्या रक्षणासाठी एक बुरुज बांधावा लागतो. महादरवाजाकडे जाताना उजव्या बाजूस आपल्याला पश्चिम बुरुज दिसतो. ह्या बुरुजाकडे आपण येतो तेव्हा आपल्याला ह्याचं महत्त्व समजतं. पश्चिमेचा हा बुरुज फक्त आणि फक्त
त्या नाळेवरती लक्ष ठेवण्यासाठी आहे जी नाळ तैलबैला किल्ल्याच्या पठाराला आणि सुधागडाला जोडते. ह्या फुटेजमध्ये तुम्ही ते नक्की पाहू शकता. ही नाळ जिथे सुरू होते तिथेच एका बाजूला सुधागड दिसतो तर दुसऱ्या बाजूस तैलबैलाचे पठार दिसते. या पठारावरनं जर का तोफेचा मारा केला किंवा फौज उतरून आली तर ती सरळ महादरवाजाच्या दिशेने येऊ शकते, कदाचित महादरवाजापर्यंत पोचू शकते. आणि ह्याच महादरवाजाच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा बुरुज आपल्याला बांधलेला दिसतो. अजून एक गोष्ट, महादरवाजापासून जो खाली रस्ता येतो तो सरळ सोट आहे. जसं मी आधी म्हटलं, शिवरायांना गनिमी कावा एवढा प्रिय होता की महाराजांनी सगळ्या किल्ल्यांचे रस्ते गायमुखी ठेवले. त्याचबरोबर रस्त्यांवरती वळणं ठेवली. गरज पडली तर झाडं झुडपं, मोठे मोठे दगड अडथळे म्हणून निर्माण करून ठेवले. पण इतकं सगळं करून देखील हा किल्ला सेफ नव्हता. महादरवाजा गायमुखी आहे, त्यावरती पाण्याची टाकी देखील बांधलेली दिसते. सगळं मान्य आहे, पण तरी ही बाजू अशी आहे जिथून गनीम जर का मोठ्या संख्येने आला तर तो महादरवाजातनं किंवा ह्या खिंडीतनं किल्ल्यावरती नक्की येऊ शकत असणार. किल्ल्याची रचनेचा अभ्यास केल्याशिवाय कोणीही किल्ल्याला कधीच राजधानी केली नाही. मग तो राजगड असो, रायगड असो, जिंजीचा किल्ला असो किंवा साताऱ्याचा किल्ला असो. पूर्णपणे जर का ह्या किल्ल्यांचं संरक्षण शाश्वत नसेल तर ह्या किल्ल्यांना राजधानी कधीच केली नसणार. आणि या यादीमध्ये आपल्याला सुधागड कुठेच पाहायला मिळत नाही. गनिमी कावाच्या दृष्टीने, भौगोलिक दृष्टीने हा किल्ला खरंच खूप सुंदर आहे, महत्त्वाच्या ठिकाणी आहे. पण ह्या किल्ल्याच्या बऱ्याच कमकुवत बाजू आहेत, त्या आपण ह्या व्लॉगमध्ये पाहिल्या. समोर दिसणारा तैलबैला किंवा घनगड जर का स्वराज्यात असेल, शिवरायांकडे असेल तर तो नक्कीच सुधागडची मदत करेल. पण जर का ह्या दोन्ही किल्ल्यांमधला एक किल्ला जरी पडला तरी मोठ्यात मोठी फौज सुधागडच्या पायथ्यापर्यंत सहजरित्या पोचू शकते. हे भौगोलिकदृष्ट्या अभ्यास केल्यावर आपल्याला नक्की समजते. रायगडच्या किल्ल्याला काळ नदीचं खंदक आहे, जे निसर्गरित्या खरंच एक वरदान होतं. पण दर्या नदी तेवढी मोठी नाही, तेवढी प्रचंड नाही, त्यामुळे खंदकाचा प्रश्नच येत नाही. ही नदी ओलांडून कोणीही कधीही सुधागडच्या पायथ्यापर्यंत सहजरित्या पोचू शकतो. आणि ते मी ह्या ड्रोन फुटेजेसमध्ये आवर्जून पाहिलं. तर मग हा होता माझा अभ्यास ड्रोन फुटेजेसच्या मदतीने केलेला. आय होप तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला पटला असेल. नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एखाद्या व्लॉगसकट, नवीन ऐतिहासिक ठिकाणासकट. तोपर्यंत जय शंभूराजे, जय शिवराय.